आणि एक महत्त्वाची बातमी आहे, मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे। वसई फाटा ते मनोरपर्यंतची वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे। महामार्गावर सुरू असलेल्या कामांमुळे वाहतुकीचा खोळंबा सध्या या दृश्यांमधून आपण पाहू शकतोय। महामार्ग पोलीस आणि IRB प्रशासनाचं वाहतूक कोंडीकडे मात्र दुर्लक्ष असल्याचं दिसतंय। याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। मुंबई अहमदाबाद महामार्गावरती मागच्या 1 ते 2 तासापासून महामार्ग हा पूर्णपणे ठप्प झालेला आहे आणि या जवळपास वसई हद्दीमध्ये वसई फाटा ते या ठिकाणी मनोर पर्यंतची ही दोन्ही लेनवरती वाहतूक ठप्प झालेली आहे। आपण जर बघितला तर सगळे वाहनं जे आहेत हे एका रांगेमध्ये थांबलेले आहेत। मोठी जी वाहनं आहेत ती मोठी वाहनं सुद्धा पूर्णपणे ठप्प झालेली आहेत। लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या आहेत त्या गाड्या या ठिकाणी थांबलेल्या आहेत। महामार्गावरचे पोलीस असतील किंवा RBIचे IRBचे लोक असतील, हे कोणीही या ठिकाणी वाहनं काढून देण्यासाठी आपल्याला दिसून येत नाहीयेत आणि त्यामुळं जे लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत या गाड्या या ठिकाणी अडकून पडलेल्या आहेत। जवळपास 2 ते 3 तासापासून हे जी वाहनं आहेत ही सगळी या ठिकाणी आपल्याला अडकलेली दिसते। आता या वाहतूक कोंडीमधून कधी मार्ग निघेल असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार।